नमस्कार. 24 लोक व्यासपीठ 24 अनुदान वाढीसाठी सार्वजनिक ग्रंथालय संघाचे धरणे. 40% वाढ आणि ड वर्ग ग्रंथालयांच्या दर्जा बदलाची मागणी. प्रशासनाला दिले निवेदन. संभाजीनगर. वाचन संस्कृती वाचवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय संघाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. 40% अनुदान वाढ आणि ड वर्ग ग्रंथालयाचा दर्जा क वर्गात बदलण्यासह विविध मागण्यासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधले. ज्ञान गर्जनेचे उपासक ब्रीद वाक्याखाली सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून ग्रंथपाल, सेवक, वाचनप्रेमी नागरिक सहभागी झाले. वाचाल तर वाचाल, ग्रंथालय वाचवा, पिढी घडवा अशी घोषणा देत आंदोलकांनी दुमदुमून सोडला. दारूच्या दुकानाला एका दिवसात परवाना मिळतो, पण ज्ञान मंदिरासाठी वर्षानुवर्षे राजसंघाच्या अध्यक्षांनी यावेळी उपस्थित केला. तर ग्रामीण भागातील विद्यार्थी ग्रंथालयात स्पर्धा परीक्षाची तयारी करतात, तेथे नवीन पुस्तके आणि सुविधा नसल्याने त्यांनी अधिकारी कसे व्हायचे अशी व्यथा मराठवाडा विभागीय सचिवांनी मांडली. दुपारी 3 वाजता संघाच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागण्याचे सविस्तर निवेदन सादर केले. प्रशासनाने हे निवेदन शासनाकडे पाठवून सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात संघाचे अध्यक्ष सुभाष साळुंके, गुलाबराव मगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत पाटील, बोरुडे, साळुंके, बीडी, राजगुरू तावरे, केशव झोड, विठ्ठल गोरे, बाजीराव राठोड, रामदास मोटे, रवींद्र वाघमारे, कैलास बडगुजर, वेदांत चौधरी, कृष्णा ठोंबरे, संदीप नवले, यादव पाचपुते, बीडी माळी, अनिल व्ही मोटे, शरद प्रधान, मारुती फुल्लारे आणि डी.बी. देशपांडे आदी कार्यकर्ते होते. संघाच्या मागण्या अशा होत्या: सध्या मिळणारे तुटपुंजी अनुदान 40% वाढवावे, ते तिप्पट करावे. राज्यातील सर्व ड वर्ग सार्वजनिक ग्रंथालयाचा दर्जा वर्गात बदल करावा. सर्वच वर्ग बदल व्हावेत. ग्रंथालयात राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा वेतन श्री लागू करावी. प्रत्येक तालुक्यात किमान एक डिजिटल ग्रंथालय उभारावे, तिथे ई-बुक्स, स्पर्धा परीक्षा साहित्य मिळेल. ग्रंथालयांना स्वतःची इमारत बांधण्यासाठी शासनाने जागा व निधी उपलब्ध करून द्यावा. या मागण्या त्यात होत.